सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी वैशाली आपले हार्दिक स्वागत करते। सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची। शासनाच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी कामगार उतरले रस्त्यावर। दोन दिवस बँका बंद, आर्थिक व्यवहार झाले ठप्प। पोस्ट कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संपात सहभाग। $300 किलो गोवंश मांसासह ॲपे जप्त। बार्शी टाकळी ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा अभाव। केंद्र व राज्य शासनाच्या कर्मचारी संघटनांद्वारे विविध मागण्यांकरिता देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे। अकोला येथे शासनाच्या धोरणाचा निषेध व्यक्त करीत हजारो कर्मचारी रस्त्यावर उतरले होते। केंद्र व राज्य शासनाच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करीत देशातील सर्वच कामगार संघटनांद्वारे 2 दिवसीय संप पुकारला आहे। या संघटनांद्वारे 8 व 9 जानेवारीला देशव्यापी बंद पाळण्यात येत आहे। मंगळवारी अकोला येथे जिल्ह्यातील सर्व संघटनांनी एकत्रित येत जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढला। अशोक वाटिकेपासून सुरू झालेल्या या हल्लाबोल मोर्चात जवळपास 10,000हून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते। विविध मागणीकरिता कामगार संघटनांद्वारे हा संप पुकारण्यात आला आहे। या विशालकाय मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले। यावेळी मोर्चा सहभागी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। या संपात अकोला जिल्हा इंटक, आयटक, C2, ST, अंगणवाडी, कृषी, बँक, EPS पेन्शनधारक, विद्युत कामगार, पोस्ट टपाल संघटना, विमा विभाग, BSNL, राज्य सरकारी कर्मचारी, निर्माण क्षेत्र मजूर कामगार, घरेलू महिला कामगार, फुटपाथ युनियन, भारवाहक रेल्वे यांच्यासह अनेक कामगार संघटनांनी सहभाग घेतला। या आंदोलनाबाबत इंटकचे पदाधिकारी प्रदीप वखारिया यांनी सिटी न्यूजशी बोलताना माहिती दिली। कामगारांचा मोदी सरकार विरुद्ध हल्लाबोल संप आयोजित करण्यात आला आहे। देशात कामगार विरोधी धोरण हे मोदी सरकार राबवत आहे, त्यांचा निषेध म्हणून आजचा हा मोर्चा अकोला जिल्हा कामगार संघटना कृती समितीद्वारे आयोजित करण्यात आला आहे। या संघटनेत इंटक, आयटक, C2 विविध 11 संघटना या देश पातळीवर, पण अकोला जिल्ह्यात या 22 संघटना एकत्रित होऊन आता हा निषेध मोर्चा आम्ही जाहीर केलेला आहे। या मोदी सरकारचे डोळे बंद झालेले आहेत। कामगार विरोधी धोरण आखून कामगारांविरुद्ध अन्याय करत आहे। आज रोजगाराच्या नावावर सुजन रोजगार योजना काढली, सुशिक्षित बेरोजगार आणखीन होत आहे। सुजन बेरोजगाराच्या नावावर या 2-3 दिवसापूर्वी या मोदी सरकारने स्वतः मोदीजींनी म्हटलेलं आहे की आम्ही 70 लाख नोकऱ्या दिल्या, पण मित्रांनो या देशामध्ये जवळपास 1,09,00,000 कामगार आज कमी करण्यात येत आहे। याकरिता आम्ही कामगार संघटनेद्वारे मी मोदी सरकारचा निषेध करतो। विविध संघटनांद्वारे देशव्यापी 2 दिवसीय संप पुकारण्यात आला आहे। त्यामध्ये बँक संघटनांनी सहभाग घेतल्यामुळे करोडो रुपयांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत। 2 दिवस बँक बंद राहणार असल्याने याचा परिणाम सर्वसामान्यांना भोगावा लागू शकतो। आठवडाभरापूर्वी बँकेतील 9 संघटनांच्या युनायटेड फोरम तर्फे बँक ऑफ महाराष्ट्र गांधी रोड शाखेसमोर जोरदार निदर्शने व घोषणा देण्यात आल्या होत्या। आता पुन्हा 11 संघटनांच्या विद्यमाने देशव्यापी संप असल्याने बँक ग्राहकांना अडचणीला सामोरे जावे लागू शकते। जुनी पेन्शन योजना लागू करा, अनियमित कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा लागू करा, कंत्राटी कामगारांना कायम करा, किमान वेतन 18,000 करा, सर्वांना बोनस, कामगार कायद्यातील कामगार विरोधी बदल मागे घ्या, रिक्त पदे अनुकंपा तत्वावरील भरती पूर्ण करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी बँक ऑफ महाराष्ट्र गांधी रोड शाखेसमोर बँक कर्मचारी संघटनांनी निदर्शने केली। यावेळी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली। दिनांक 8 व 9 जानेवारीला बँका बंद राहणार असल्याने पुन्हा एकदा
करोडो रुपयांचे आर्थिक व्यवहार ठप्प होणार आहेत. पोस्ट कर्मचारी संघटना ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन फेडरेशनच्या वतीने देशव्यापी 2 दिवसीय संपात सहभाग घेण्यात आला. अकोला येथील मुख्य पोस्ट ऑफिस समोर टपाल कर्मचारी संघटनेद्वारे निदर्शने करण्यात आली. पोस्ट कर्मचारी संघटना ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन फेडरेशन ऑफ नॅशनल पोस्टल ऑर्गनायझेशनच्या वतीने 8 व 9 जानेवारी रोजी पुकारलेल्या देशव्यापी संप यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला. अकोला येथील मुख्य पोस्ट ऑफिस समोर टपाल कर्मचारी संघटनेद्वारे या संपात सहभाग घेऊन निदर्शने करण्यात आली. जुनी पेन्शन योजना लागू करणे, रिक्त पदांची भरती तात्काळ करणे, खासगी व कंत्राटीकरण बंद करणे, 5 दिवसांचा आठवडा लागू करा, ग्रामीण डाक सेवक यांना सेवेत सामावून घ्या आदी प्रमुख मागण्यांसाठी हा 2 दिवसीय संप पुकारण्यात आला आहे. शासनाच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करण्याकरिता आणि मागण्या मान्य करून घेण्यासाठी 2 दिवसीय संपाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अकोला विभाग संयुक्त कृती समितीचे विनोद पाटील यमतकर, व्ही.बी. हिवराडे, शाकीर अहमद उजवणे, निदाने, गजानन बाबर, गणेश इंगळे, राजेश कुलकर्णी यांचेसह पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या संदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सिटी न्यूजशी बोलताना माहिती दिली. 8 जानेवारी व 9 जानेवारी या 2 दिवसाचा टपाल कर्मचाऱ्यांचा संप आयोजित केलेला आहे. या संपातील प्रमुख मागण्या अशा आहेत. नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करावी, अशा 9 मागण्या आहेत. त्या मागण्यामध्ये देश पातळीवर आज भारतासारख्या देशामध्ये जे कामगार विरोधी धोरण मोदी सरकारने लावलेलं आहे त्या संदर्भात हे जे कामगार विरोधी धोरण आहे बंद करण्यात यावं, कामगारांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यात यावा याकरिता हा संप पुकारला आहे. आज पूर्णपणे अकोला व वाशिम जिल्ह्यामध्ये 100% टपाल कार्यालय बंद आहे आणि हा संप आजच्या तारखेला आता 2 दिवस चालू राहणार आहे. यानंतर जरी तोडगा निघाला नाही तर देश पातळीवर नेते जे आम्हाला आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही पुढील वाटचाल करणार आहोत. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी बाळापूर बायपासवर एका ॲपेमधून 300 किलो गोमांस जप्त केले. या कारवाईत 1,30,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्यात सर्वत्र गोवंश कत्तलीला प्रतिबंध असताना अकोला जिल्ह्यात मात्र दररोज गोवंश कत्तलीकरिता आणण्यात येत आहेत, तर काही ठिकाणी गोवंशाचे मांस पोलिसांद्वारे जप्त करण्यात येत आहे. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी एका ॲपेला पकडून तपासणी करीत 300 किलो गोवंश मांस जप्त केले. एलसीबीला गुप्त माहिती मिळाली होती की एका ॲपेमधून गोवंश मांसाची वाहतूक करण्यात येत आहे. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी बाळापूर बायपासवर सापळा रचून रेणुका धाब्याजवळ एका ॲपेला थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये 300 किलो गोवंशाची मांस आढळले. या कारवाईत पोलिसांनी ॲपेसह गोवंश मांस असा 1,30,000चा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे PSI रणजित ठाकूर, पोलीस कर्मचारी शक्ती कांबळे, मनोज नागमते यांनी केली. पुढील कारवाई पोलीस करीत आहेत. बार्शी टाकळी येथील ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्यांचे 2 गट झाल्यामुळे आरोग्य सुविधा ठप्प झाली आहे. 2 डॉक्टरांच्या भांडणात रुग्णांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. शासनाद्वारे करोडो रुपये खर्च करून सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी सुविधा देण्यात येते, परंतु रुग्णालय चालविण्यासाठी आवश्यक आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता तथा कर्मचाऱ्यांमधील आपसी वाद पाहता सर्वसामान्यांना आरोग्य सेवेचा लाभ घेताना अडचणींचा सामना करावा लागतो. बार्शी टाकळी शहरातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळावी या उद्देशाने शासनाने ग्रामीण रुग्णालयाची मोठी इमारत उभी केली. या रुग्णालयात कार्यरत कर्मचाऱ्यांचे 2 गट झाल्यामुळे याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे. यामधील एक गट डॉक्टर फरीदा यांचा तर दुसरा गट डॉक्टर राठोड यांचा आहे. या गटबाजीमुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना योग्य ती आरोग्य सेवा मिळेनाशी झाली आहे. या गटबाजीचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या वागणुकीवर होत आहे. ग्रामीण रुग्णालयामधील कर्मचारी वेळेवर येत नाहीत. येथील चिकित्सक औषधांची चिठ्ठी रुग्णांच्या अंगावर फेकून देत औषध नसल्याचे सांगतात. सीझरकरिता महिला रुग्णांना अकोला येथे जावे लागते. ग्रामीण रुग्णालयाच्या या समस्येबाबत आमदार पिंपळे यांच्याकडे निवेदन देण्यात आले, परंतु येथील परिस्थिती जैसे थे असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. कधी आहे घटना? मी आलो होतो 1 महिन्याआधी रात्री 1:30 वाजता पेशंट घेऊन. इथं मी नर्सला म्हटलं की मॅडम पोट दुखत आहे, तर मॅडम म्हणे की डॉक्टर मॅडम झोपलेले आहेत, उठल्यानंतर मी ट्रीटमेंट करायला लावतो. त्या आल्या, चिठ्ठी लिहिली, झोपीत हे केलं, चालल्या गेल्या. त्या मॅडमनं इंजेक्शन 3 खेप टोचले, रक्तच निघेनी.
नसच सापडून नाही राहिली. मी शेवटी घेतलं, अकोल्याला पेशंटला नेलं रात्रीच्या टाइम. डॉक्टर कोण नव्हतं का? डॉक्टर होती पण ते झोपीतच होती रात्रीच्या टाइमला. ते आली, चिठ्ठी लिहिली आणि परत वापस चालली. पिंजर येथील 21 मैल परिसरातून स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी 16 गोवंशांना जीवनदान दिले. यावेळी आरोपीसह कार जप्त करण्यात आली. पिंजर परिसरात गोरे तस्करी व कत्तलीचा मोठ्या प्रमाणात गंभीर प्रकार सुरू आहे. या प्रकाराकडे पिंजर पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. ही बाब स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईवरून स्पष्ट होते. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याबाबत लक्ष देण्याची गरज आहे. दरम्यान पिंजर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 21 मैल परिसरात वाहनांच्या माध्यमातून गोवंश आणण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखा पथकाने धाड टाकून शेख नजीर, शेख मेहमूद राहणार अकोला व महान येथील रहिवासी शेख मन्नान, शेख माजिद यांना इंडिका कारमधून तसेच एका ठिकाणी गुरांची कत्तलीसाठी वाहतूक करण्यात येत असल्याच्या कारणावरून ताब्यात घेतले. यावेळी 16 गोवंशांना पोलिसांनी जीवनदान दिले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे प्रमुख कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक पाहता विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर अकोला महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटनात नवीन ऊर्जा निर्माण व्हावी या दृष्टीने विविध पदावर नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला अकोला महानगरपालिका क्षेत्र राज्यस्तरीय विशेष समिती सदस्य म्हणून सय्यद युसुफ अली, अकोला महानगरपालिका विधानसभा क्षेत्राचे कार्याध्यक्ष माजी उपमहापौर मोहम्मद रफिक सिद्दीकी, अल्पसंख्याक विभागाचे महानगर अध्यक्ष पदावर हाजी काजी आतिकुद्दीन यांची पुनर्नियुक्ती तथा महानगर सेवा दल अध्यक्षपदी शेख मेहबूब यांची नियुक्ती करण्यात आली. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी महापौर स्वर्गीय हाजी अजीज अहमद यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर संतोष दादा कोरपे हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार तुकाराम बिरकड, प्रदेश सचिव प्राध्यापक विश्वनाथ कांबळे, माजी जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, ज्येष्ठ नेते श्यामबाबू अवस्थी, महिला प्रदेश सचिव मंदा देशमुख, ज्येष्ठ नेते अरविंद घोगरे, माजी समन्वयक मनोहर पाटील, सेवादल जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माळी, सामाजिक न्याय अध्यक्ष भाऊराव सुरडकर, महिला महानगर कार्याध्यक्ष भारती नीम, दिलीप अरसरे, नजीर पहलवान, मनोहरलाल मल्होत्रा, सामाजिक न्याय विभाग महानगर अध्यक्ष धर्मेंद्र शिरसाट, शंकर कंकाळ, आगाखान पठाण, ओबीसी विभागाचे अनिल मालगे, युवक महानगर अध्यक्ष नगरसेवक नितीन झापर्डे उपस्थित होते. अकोला महानगर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ता बुडन गाडेकर, देवानंद टाले, संदीप तायडे यांनी संयुक्तपणे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अकोला ते वाशिमकडे जाणारी रात्रीची बस सेवा बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. ही बस सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे. अकोला इथून वाशिमकडे जाणारी रात्रीची बस बंद करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रात्रीची 9:30 वाजताची वाशिम येथून येणारी बस अकोला येथे येणे बंद झाली. त्यामुळे या वेळेवरील बस सेवा बंद करण्यात आली. 8:30 वाजता नंतर थेट 10 वाजता जी शेगाव येथून उदगीर मराठवाडाकडे जाणारी बस, जिला रातराणी बस म्हणण्यात येत होते, ती बस सुद्धा राज्य परिवहन महामंडळाने बंद केली. त्यामुळे वाशिम शहराकडे रात्री जाणाऱ्या प्रवाशांना रात्री 8:30 वाजता नंतर एकही बस नाही. 8:30 वाजताची बस सुटली तर वाशिम जाणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. वाशिमकडे जाणारी 9:30 वाजताची बस पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे. अकोला शहरातील प्रमुख मार्गावरील अतिक्रमण हटविण्याकरिता महापालिकेद्वारे नवीन फॉर्म्युला अंमलात आणण्यात येत आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी 2 शिफ्टमध्ये कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. अकोला शहरातील प्रमुख मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक दररोज आपली कारवाई करीत आहे. परंतु त्यानंतरही मुख्य बसस्थानकापासून ते सिटी कोतवाली, गांधी रोड, फुले नाट्यगृहापासून ते फतेह चौकापर्यंत सर्वात अधिक अतिक्रमण करण्यात आले आहे. या मार्गावरील अतिक्रमण हटविण्याकरिता अतिक्रमण विभागाद्वारे आपली संपूर्ण शक्ती खर्च करण्यात येत आहे. अतिक्रमण हटाव पथक येताच या मार्गावरील अतिक्रमण गायब होते.
परंतु पथक जाताच येथील परिस्थिती जैसे थे होऊन जाते। ही बाब लक्षात घेता महापालिकेने नवीन फॉर्म्युला सुरू केला आहे। अतिक्रमण विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांची आता 2 शिफ्टमध्ये ड्युटी लावण्यात आली आहे। सकाळी 8 ते दुपारी 3 पर्यंत पहिली शिफ्ट तर दुपारी 3 ते रात्री 10 पर्यंत दुसरी शिफ्ट कार्यरत राहणार आहे। विशेष करून खुले नाट्यगृहापासून ते फतेह चौकापर्यंत आणि गांधी रोडवर हे पथक अधिक सक्रिय राहणार आहे। जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाद्वारे घर टॅक्स वसुली पाहिजे तशी करण्यात आली नाही। यासोबतच पाणीपट्टी कर वसुली सुरूच न झाल्याने याचा आर्थिक फटका जिल्हा परिषद प्रशासनाला सोसावा लागेल। जिल्हा परिषद पंचायत विभागाद्वारे ग्रामीण घरकर वसुली केवळ 45.52% करण्यात आली। त्यामुळे एप्रिल 2018 पासून ऑक्टोबर पर्यंत घर कर वसुली 6,76,46,000 रुपये थकीत आहे। जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या वतीने दुर्लक्षपणामुळे तसेच ग्रामसेवकांच्या हलगर्जीपणामुळे 50%हून अधिक घरकर वसुली थकीत आहे। जिल्हा परिषदच्या पंचायत विभागाद्वारे घरकर वसुलीचे काम ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांना देण्यात आले, परंतु ग्रामसेवक 45% वसुली करण्यात यशस्वी झाले। यासोबतच पाणीपट्टी कर वसुली तर केवळ 4.5% झाली। 95% कर वसुली थकीत आहे। सर्वात कमी वसुली तेल्हारा तालुक्यातील आहे। याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे। सरकारी बगीचा ते लक्झरी बस स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर एक मोठा खड्डा अपघाताला निमंत्रण देत असून सदर खड्डा बुजवण्याची मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे। अकोला येथील शासकीय बगीचापासून ते लक्झरी बस स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। त्यामुळे वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। या प्रमुख मार्गावर वाहनांची वर्दळ अधिक असते। याच मार्गावर रस्त्याच्या काठावर खोदकाम करून एक खड्डा तसाच सोडून देण्यात आला। त्यामुळे दररोज रात्रीच्या वेळी अपघाताची शक्यता निर्माण झाली होती। या खड्ड्यामुळे सदर मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले। हा खड्डा रस्त्याच्या बाजूलाच असल्याने रात्रीच्या वेळी काही वाहन या खड्ड्यात फसून अपघातग्रस्त होत आहेत। मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी सदर खड्डा बुजविण्यात यावा अशी मागणी होत आहे। एक नजर टाकूया आजचा सुविचार हेल्थ टिप्स आणि ब्युटी टिप्सवर। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। शासनाच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी कामगार उतरले रस्त्यावर। दोन दिवस बँका बंद, आर्थिक व्यवहार झाले ठप्प। पोस्ट कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संपात सहभाग। 300 किलो गोवंश मांसासह ॲपे जप्त। बार्शी टाकळी ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा अभाव। इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत। पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह। नमस्कार।